ब्रेकिंग बघूया. विरार रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर आज थेट एक रिक्षा आल्यानं खळबळ माजली. मात्र एका गरोदर महिलेला ट्रेनपर्यंत नेण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याने ही रिक्षा थेट फलाटावर आणली होती आणि यासाठी नंतर त्या पोलीस अधिकाऱ्याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. मुसळधार पावसात एका गरोदर महिलेला प्रसूती काळ सुरू झाल्या. सकाळी ट्रॅफिकच्या वेळी लोकलनं महिला लवकर रुग्णालयात पोहोचेल म्हणून पोलीस अधिकाऱ्याने रिक्षात बसून महिलेला प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती आणलं. पण रेल्वे ही ठप्प असल्यानं शेवटी तिची जवळच्या रुग्णालयात सुखरूप प्रसूती झाली. दरम्यान पोलिसांनी एका महिलेचा जीव वाचावा यासाठी रिक्षा प्लॅटफॉर्मवरती आणली आणि याबद्दल मात्र त्याला शाबासकी मिळण्याच्या ऐवजी त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली. दुसरीकडे वसईत साचलेल्या पाण्यात ॲम्ब्युलन्स न आल्यानं हातगाडीवरून रुग्णाला नेण्याची वेळ आली. दिवाणमान इथं सेबेस्टियन डिसोजा या 71 वर्षीय रुग्णाला रक्तदाब कमी झाल्यानं त्रास होऊ लागला. घरात एकटे राहत असल्यानं शेजारच्यांनी रुग्णवाहिका बोलवली, पण पावसामुळे रस्ते वाहतूक ठप्प होती. त्यामुळे ॲम्ब्युलन्स वेळेत पोहोचली नाही. त्यामुळे अखेर शेजारच्यांनी दिवाणमान ते गोल्डन हॉस्पिटलपर्यंत हातगाडीवर झोपवून गुडघाभर पाण्यातून 71 वर्षाच्या आजोबांना रुग्णालयात पोहोचवलं. मुंबईत आपण बघतोय मागील काही दिवसात सतत पडत असलेल्या पावसामुळे गोरेगाव आरे कॉलनीतील दिनकरराव देसाई मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचं पाहायला मिळत आहे. या मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येत आहे. आरेतील युनिट नंबर 5 आणि युनिट नंबर 16 या ठिकाणी महापालिका शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मोठमोठे खड्डे पडलेत आणि या मार्गावरून शाळेची बस धावत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला. तर पनवेलमध्ये एका बारमध्ये एका तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्याची घटना घडली. नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या 4 मुलांनी हे कृत्य केले. जखमी विश्वनाथ गायकवाड या तरुणावरती उपचार सुरू आहेत. कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. बातमी पुण्यातील मोहम्मदवाडी कौसरबाग या प्रभागात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने रात्री अपरात्री आणि कमी दाबाने पाण्याचा पुरवठा केला जातोय. पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सेना नगरसेवक नाना भंगिरे यांनी आयुक्त कार्यालयाला टाळ ठोकत आंदोलन केलं. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकल.